नारायण रघुनाथ हो आलो काका. काय 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 झालं? काय गुणागोळ घातलाय ना? चमत्कार झाला. कसला? सदाशिवानं लिहिलेला हिशोब जुळला. म्हणजे अरे आ वासून काय बघताय? कौतुक करतोय मी त्याच. अरे वा 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 सदाशिवा, कसं काय घडलं बुवा हे? आता तुमचा विवाह आम्ही जुळवतोय म्हटल्यानंतर हिशोबात काटेकोरपणा आला की. छान 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 छान. कोणाच्याही कोंबड्या नका होईना उजाडलं हे बरं. आनंद वाटला माझा, हो आनंद वाटला. हो पण आजोबा, भाऊची ना अशी फार इच्छा आहे की त्याला. माझी इच्छा का? तुला काय इच्छा असू नये? चांगलं शिकून बॅरिस्टर व्हावं, झॅकपॅक कपडे घालावेत, यस फॅस करत बोलावं, अशी तुझी इच्छा असणारच की. अरे पुण्यात राहिलास तू इतकी वर्ष, तेव्हा बोल काय इच्छा आहे तुझी? आज आम्ही अगदी आनंदात आहोत. तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू. सांग. पण मी कुठे काय म्हटले? मी कधी कसली इच्छा सांगितली? काय रे बाबू, काय म्हणतो? हो आजोबा, खरं तर तू विचारायला लाजतोय. पण भाऊची अशी इच्छा आहे की त्याने सुद्धा तुमच्यासोबत संध्याकाळी मुलगी बघायला यावं. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे. बयो आपली आई आली, चला लपा. काय बघते वर? सखू, ए सखू, काय गो वर काय पाहतेस एवढे? आणि हे वाडगे कशाला? अगं आई, माहित नाही का तुला? या झाडात चटकिन राहते आणि तिच्या जादूने मडक्यात दूध येते. काय ग सखू, असे काही नसते मुळी. असतेच मुळी. मला चटकिनीला पाहायचंय. काय तरी बाई या मुलांचे खेळ आणि हट्टीपणा तरी किती. जाऊ दे, हे काही सांगून ऐकायचे नाहीत. उमा, बयो, चला जाऊयात. बरं सखू, आम्ही झोलाईच्या मंदिरात जाऊन येतो. तू येतेस का? नाही, चटकिन कशी दिसते ती मला पाहायची आहे. बरं, मी देवळात जाऊन आले ना की मलाही सांग. चेटकिण कशी दिसते ते मलाही बघायचंय. सांगेल, हा सांगेल. बयो, चला बरं. हो आले आले. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध, चटकिन चटकिन चेटकिन येईल का खरंच? नाही तर चल आपण जाऊया विटी दांडू खेळायला. हो चल चल. आणि चटकिन आली तर ही ओरडेलच ना जोरात. चल आपण जाऊया. काय मोठ्या माणसांचं कळतच नाही. कधी एक सांगतात तर कधी दुसरं. मी नाही बाई माझ्या मुलांबरोबर अशी वागायची. अगं आते, चल चल, मला बघायचंय सखूच्या वाडग्यात चेटकिणीने दूध ठेवलंय का. अगं बयो, असं चेटकीण वगैरे काही नसतं. काही भलत्या सलत्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतेस? तुला कसं माहिती ग? महादेवने पाहिलंय चेटकिणीला. चल ना ग पटकन. नाही नाही नाही, आम्हाला ते काही माहिती काय नाही. सांगतो ऐकून तर अहो, मी आम्हाला आमचे पैसे मिळालेच नाही पाहिजे. नाही, तुम्हाला अहो, सगळे नाही. पैसे देणार मी. आम्ही काही ऐकून घेणार नाही. अहो, मी खरंच सांगतो, तुमच्यासाठी मी पैसे काढूनच ठेवले होते. पण सकाळी जावई बापू आले आणि मुलीच्या आजारपणासाठी सारे पैसे घेऊन दिले. पण नाही तरी कसं म्हणू, मी माझीच लेक ना ती. पण तुम्हाला सांगतो, आमचा जावई म्हणजे भला माणूस आहे. सगळे पैसे परत करणार तो. मला फक्त 1 महिन्याचा अवधी द्या. मी स्वतः तुमच्या घरी येऊन पैसे देईन आणि सारा चुकता करीन. असे झाले का? अहो, तुम्ही काही सारा उडवणाऱ्यांपैकी नव्हे. आणि महिन्याच्या महिन्यात हिशोब चोख असतो तुमचा. अरे भाऊ, आजोबांनी ताकीद दिली आहे. त्या जोशी प्रकरणाची जर पुनरावृत्ती झाली ना तर मात्र तुझे काही खरे नाही या. आणि आज जर रिकाम्या हाती परतलो ना तर आजोबा चांगलेच खवळतील.
सदाशिवराव कुळाचा उद्धार केला तुम्ही, स्वतःला काय दानशूर करण्याचा अवतार समजता की काय? दमडी कमवायची अक्कल नाही तुला आणि दोन्ही हातांनी दान करत सुटलाय. यापुढे सारा वसुलीत असे दिवे लावलेस, रात्रीच्या अंधारात माडीवरच्या खोलीतच कोंडून ठेवेन तुला. अरे भाऊ बोल ना. आज आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. घरची भांडी कुंडी विकायला तर काही पण करा, पण आज पैसे मिळालेच पाहिजेत. भांडी कुंडी विकायला सांगतोय हा? शहाणाच आहे, काही कळतंय? बापू भाऊजी, मुलांना वळण लावायचे असेल तर प्रसंगी कठोर व्हायला हवे याबद्दल दुमत नाही हो, पण मुलांना भूताखेताची भीती दाखवणे हे योग्य नव्हे असे मला वाटते. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम व्हायचा अशाने. वहिनी, मला आनंद होतो का मुला शिक्षा करताना? जशी माझी उमा तशी बयो माझ्यासाठी. पण दिवसेदिवस पाहताय ना तिचा हूडपणा. काही करा पण तिचा हूडपणा तसूभरही कमी होत नाही. मान्य आहे, बयोची पद्धत चुकीची आहे, पण हेतू मात्र सच्चिल आहे हो. निरागस निर्मळ मनाच्या बयोमुळेच सगुणा गाय आज आपल्या गोठ्यात आहे. पटवर्धन आपले शेजारी, पण त्यांच्यासाठी बयोने दाखवलेला उदारपणा याला काय म्हणावे आपण? वहिनी, मुलीच्या असल्या गुणांची लग्नाच्या बाजारात किंमत होत नाही. मला एवढेच समजते की मुलीच्या जातीला असला हूडपणा बरोबर नाहीये. आता भूताखेताचे म्हणाल तर आम्हालाही आमच्या लहानपणी अशीच भीती घालण्यात येत होती. चेटकीण वगैरे काही नसतं हे मलाही पक्क ठाऊक आहे. पण चेटकिणीच्या निमित्ताने बयोच्या मनात धाक राहिला तर आनंदच आहे ना. मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय. काय बाई एक एक तरा म्हणायची या पोरीची. राधे, त्या बांगड्या सानेंनी ओळखल्या म्हणजे काय करशील? चटकीन चटकीन समोर ये. चटकीन चटकीन समोर ये. चटकीन चटकीन समोर ये. सगू अगं गप्पा बस ना, भीती वाटते मला. महादेव, डोळे उघड. अरे देवा, किती घाबरले होते मी. ऐक ना बयो, आता तुला ज्या झाडाला बांधले आहे ना तिथेच ती चटकीण राहते. म्हणजे ती तुला भेटेल आणि ती चांगली आहे कारण तिने दूध दिलं आणि ती आपल्याला मदतच करेल. हो, तेव्हा ती चटकीन दिसली की आपल्या सगळ्यांसाठी खूप खाऊ मागून घे. खाऊ तर मी मागणारच आहे, पण सांगणार आहे माझं लग्न नको होऊ दे. लग्न मोडायला सांगणार आहेस का? अरे थांबा, सांगते. माहितीये का, तो आपल्या पटवर्धन काकांना त्रास देत होता. वसुलीसाठी त्यांची गाय नेत होता. गाय? हो, पण मी सोडवली ती गाय. भांडले त्याच्याशी, पण तोच माझा होणारा नवरा आहे हे जर माहित असतं ना आधीच तर खूप भांडले असते. ते जाऊ दे, तुम्ही मला सोडवा ना इथून गपचूप. पण काका आजोबांना कळलं तर ते आम्हाला जास्त शिक्षा करतील. चटकीनी चलवलं असं सांगू की आपण. सोडवा मला सोडवा. सोडवतो ना. राव, धन्य आहात तुम्ही, धन्य. आणि तुमची होणारी बायको त्याहूनही धन्य. नाही, पटवर्धनाच्या सारा वसुलीचं राहू द्या, हे आम्ही पाहतो. पण सदाशिवराव, लोक बायकोला बांगडी देतात, तुम्ही बायकोकडूनच घेतली, मौज केलीत की अगदी. ते मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सारे करीत होतो. पण तिच्या समोर तुमचं काही चाललं नाही असंच ना? नाही, तसे नाही,
पण त्या मुलीने मला बोलूनच दिले नाही. एक बरीक बरे झाले हो. मुलीस पाहावायची इच्छा होती तुमची, ती गजाननानं अशा पद्धतीनं पूर्ण केली. आणि हेही ध्यानात आले तुझ्या की तुझं तोंड बंद करणारी बायको तुला मिळाली. एकदा लग्न होऊन ती घरी आली की तुझंच तोंड चाललं पाहिजे, तिचं नाही. नारायणा, लक्षात येते का रे काही? गोदे, येणाऱ्या सुनेस वेसण घालायला हवी नाही. घरातल्या बाईनं उंबऱ्याच्या आत राहिलं पाहिजे. नवरा म्हणेल तसंच वागायचं, नाहीतर सगळ्या बांगड्या जातील अडल्या नडल्यांच्याकडं. हो, उगाच काहीतरी सांगू नकोस मला. मोठी आजी, ऐक ना, चेटकिडीने दुधाचं वाडकं नेलं. खरंच त्या चेटकिनीने त्या वाडग्याऐवजी तुला नेले असते ना तर बरे झाले असते. ते एकदाचे मेले प्रश्न तरी संपले असते. नर्मदे, बस बायो. अगो, चेटकीण वगैरे या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. आपल्यासारखं त्यांचं अस्तित्व नसतं. पण मोठी आजी, त्या चेटकिडीने कसलासा आवाजही केला होता, हो की नाही आजी? अगं, कुणीतरी जांभई दिली होती. बरं ते जाऊ दे, वधू परीक्षेची तयारी करा. वधू परीक्षा? हो, वधू परीक्षा. प्रत्येक मुलीला या वधू परीक्षेला सामोरं जावंच लागतं. उमाला आणि तुला स्थळ सांगून आली आहेत ना. आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला जोगांकडची आणि सान्यांकडची मंडळी येतील, तेव्हा तुमचीही वधू परीक्षा घेतली जाईल. हो दादा, समजावून सांग यांना काय करायचं ते. हो बयो, ये इथे. उमा, बयो, आता नीट ऐकायचं. हं, स्वयंपाक घरात पाण्याने भरलेले 4 पेले ठेवलेले, ते उचलून मोठ्या आजींकडे जायचे, ते तिथेच ठेवायचे आणि त्यांच्या समोर बसायचे. कळले? आणि नीट पालथी मांडी घालून पदर सावरून बसायचे. हो कळले? हो. आधी उमेपासून सुरुवात. चला लगेच सुरू करूया. जा बरं, पेले आण बघू. बयो, तू मला मदत कर बघू. उचल, सावकाश. हे घे. थांब. आणि कुठे नेऊन ठेवशील? तिथे नेऊन ठेव. जा. हे इथे ठेव. पदर असा नीट खांद्यावरून घे. हो, हे घे. जा आता. आता ते ताट उचल, चालत पुढे ये आणि इथे ठेव. नजर जमिनीकडे. छान, शाबास. अगो सुभद्रे, सुई दोरा दे बरा. हा, आता या सुईत दोरा होऊन दाखव बरं. दादा चिडीचा डाव खेळतो की नाही? अरे मी कसला चिडीचा डाव खेळतो की नाही? बरं खेळ पाहूया. आता बघ कशी विटी टोलवतो. अरे तू कसली टोलवतोस रे? पाहूया. कसं टोलवणार? आता बघ. मार बघूया. हा, ठीक आहे. होतं असं कधी कधी. आता बघा. बरं, पाहू मार. अरे बापरे,
हे टोणगे अंगणातच आहेत म्हणजे मला पुन्हा चिडवणार. आई अगदी छान समजावून सांगते. तिच्याशी बोलल्यावर मनास उभारी येते. पण हे टोणगे चिडवायचे काय थांबतच नाहीत. चल ना आमच्यासोबत खेळायला. चल. कसली विटी कोलतोस तू माहितीये? किती दूर जाते. मग चल ना खेळायला. चल ना. चल. नको रे, मन नाहीये माझे. अरे भाऊ थांब ना. का रे? हा, ती बयो तुझ्यापेक्षा छान विटी दांडू खेळते हे कळले वाटत. गप्पा बसा रे. कशाला चिडवता त्यात? म्हणून मी खेळत नाही तुमच्या बरोबर. सारखे सारखे चिडवतात. अरे भाऊ थांब ना. अरे भाऊ, तसे नाही. उलट तुझे लग्न झाले ना की आपल्याला छान एक सवंगडी मिळेल खेळायला. म्हणून त्याने म्हटले. आणि असं काय करतो भाऊ? चल ना आमच्या सोबत खेळायला. चल ना. ए जा रे, ए जा सदा जा. काय ए दादा सांग. चल 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 चल. काय काय काय. अरे खेळ रे भाऊ. खेळ. चल. कुठे गेली बेटी? हा, हे बघ इथे आहे. ती बघ. हा, भाऊ तयार? अरे अरे मेलो रे. अरे अरे डोके मोडले माझे. अरे गेलो रे. अरे अरे काय झालं काय याला? अरे 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 काय. अरे गधड्यानो फुगून नाही का खेळताय तुम्हाला? आणि बघत का बसला सगळे. जा वैद्यांना बोलवा. पाणी येणार आहे कुणीतरी. पाणी येणार. काय झालं काय झालं? जिवंत आहे का मेलो रे? एका नवरदेवाने दुसऱ्या नवरदेवाचे डोके फोडले. आपल्या सदाने वल्लभपंतांचे. अगो मी फुटायचेच होते. डोके आहे कुठे ठिकाणावर. तुझ्याचकडे माझी उमा जाईल पाहुण्यांसमोर तशीच. अभद्र बोलल्याशिवाय करमत नाही का ग तुला? असं भद्रे दिलेत ना राधेने पोरींना दागिने. पोरीनो हेच दागिने घालून पाहुण्यांसमोर जायचे. छान दिसाल हो दोघी ही लुगडी नेसल्यानंतर. एकदा का मुली पसंत पडल्या की उमा जाईल जोगांकडे आणि आमची बयो जाईल सानेंकडे. नाही, मला नाही जायचं हे घर सोडून कुठे. मला नाही करायचं लग्न बिग्न. बयो बयो बयो. आलो. माझ्या होणाऱ्या वधूच्या घरापाशी आलो. अहो वल्लभपंत हे काय? डोक्यास पट्टी. हो कुठे पडलात की काय? हो प्रेमात पडायचे वय माझे. कुठे भलती सलतीकडे कसे पडणार? काय झाले? मुले विटी दांडू खेळत होती त्यातली विटी लागली हो डोक्यास. मग खोक पडली की काय? अहो कसली खोक आणि कसले काय. हे पहा काहीही झालेलं नाहीये. या या आत या. हो, 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 हो. धोतर फाटले. धोतर फाटले हो. धोतर फाटले. काय धोतर फाटले? अरे काय करतोय? काय करतोय? धोतर कसे फाटले? गप्पा बसा. होय पा असे होते असे कधी कधी. पण काळजी करू नका. यजमानांच्याकडे नवीन धोतर असेल एखादं बदलून घ्या आज जाऊ. हो आहे धोतर नारायणा. हो हो मी नेतो त्यांना. या 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 या. आता टोपली कशाला? धोतर फाटले. असू द्या हो. वधू बघायला जातोय. बरं या या. बरं का उमे, वल्लभपंतांचं स्थळ तुझ्यासाठी आमच्या ह्यांनी नक्की केलेलं आहे.
आमच्या ह्यांच्या मध्यस्थीमुळे असे चांगले स्थळ चालून आले हो. नशिबान आहे पोरगी. सासवा नणंदाचा जास नाही, जावा नाहीत, आधीची मुलं गळ्यात नाहीत. थोर आहे हो, नशीब थोर आहे तुझं. अगं दूध तूप खा, आनंदात राहा. अगं लक्ष्मी चौऱ्या घालते जोगांच्या घरी. हो उत्तम झाले हो. काय नाहीतर एवढा मोठा डाग गालावर घेऊन मिरवणाऱ्या मुलीचे लग्न जुळणे हे महाकठीण काम. असतो हो, कुणाच्या गालावर डाग, कुणाच्या जिभेवर कडूपणाचा डाग. म्हणजे काय, तसे बघायला गेले तर या डागास आपण नावे ठेवतो, पण सोन्याचा डाग अंगावर हवा म्हणून हट्टही धरतो. मला तर बाई काही कळेनाच झालेले आहे. काय गोदे हे झोपलं बघा. भयो ए भयो भयो इकडे पटकन उठावे हो. ये. अगं 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 असे नाही बसायचे, सांगितले ना तूच. खुरमांडे घालून बस हो. असं तुझ्यासाठी तुझ्या बांगड्या आणल्यात मी. तुम्ही रागावलात का? रागवले हो थोडीशी. कसे तुझे वागणे न्यायच होते, परंतु असा प्रसंग कधी आलाच तर वडील माणसांचा सल्ला घ्यावा. ते नक्की मदत करतील हो तूच, पण असा अंगावरचा दागिना कधी कोणास काढून देऊ नये. आले का लक्षात? मी हे लक्षात ठेवीन. शाणी ग माझी बाई. अगो हळू हास, मुलीची जात. अहो ऐकलत का, मुलीला बाहेर पाठवा. हो हो अहो मुलीला बाहेर बोलवले आहे. बयो तू थांब जरा, उमेला जाऊ दे. उमे तू जा. ऐकू नाही आले का तूस? नाही. अगो बाई, मुलीस ऐकू आले नाही म्हणजे मुलगी कान सरलेली आहे की काय? अहो नाही, तसे नाहीये. नाही का नाही, तसे नाहीये. उमे जा, बाहेर जा. नाही. जा म्हणते ना बाहेर. नाही जाणार म्हटलं ना. जा म्हणते ना. नाही जाणार म्हणते ना. अगं एवढं समजावून सांगितलं त्या दिवशी तूच. जा म्हणते ना. पहा, वाण नाही पण गुण लागला हो बयोचा. बघा बघा कशी उद्धटपणे बोलते ही. मोठ्या मिनतवारीने कसे बसे लग्न जुळते आहे, पण तोरा किती शोभते का हे मुलीच्या जातीस? तर हा अगोचरपणा नाही तर काय? अहो ही जर बाहेर गेली नाही तर आमचे हे तोंडकशी नाही का पडणार? नाही हो, जाईल ती जाईल. घाबरली अपोर. काही घाबरलेली नाही. तुमच्या मुली बऱ्या घाबरतील.
घाबरली असती तर उलट उत्तर दिले नसते. हेच का वळण परचुऱ्यांचे? नाही हो, मर्यादा नाही दोन्ही मुलींच. अहो नाही नाही गोदावईनी, तुम्ही काळजी नका करू. सारे नीट होईल हो. उमा तू घाबरू नकोस, तू जा बाहेर जा. नाही अगो काकू, पण ह्यांनी मला काहीच विचारले नाही. अरे जा, असे झाले होय. बरे, या तबकात सुई दोरा ठेवलेला आहे. सुईमध्ये दोरा होऊन दाखव बरे. हो, दाखवते की. सगळे चुकवून ठेवते म्हणजे माझे लग्न मोडेल. बयो सुई लागली. साधा सुईमध्ये दोरा होता येत नाही. आश्चर्य. बरोबर, ते राहू दे. आता जर्दाळूची बी फोडून दाखव बरे. आता या जर्दाळूच्या बीचे काय करू? बयो जर्दाळूची बी फोडता येत नाही दातांनी. जरा इकडे ये, आमच्याकडे. तर मला सांग, आमच्या मते हा उद्धटपणा नसून प्रामाणिकपणा आहे. त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं आणि या मुलीपाशी ते आहे. निर्मळपणा ही परमेश्वराची खूप मोठी देणगी आहे. मुलगी आपला संसार गोड करेल याविषयी शंकाच नाही. तुमची बयो आम्हाला पसंत आहे. म्हणजे लग्न होणार. काय बाई, तरी एक काम धड केले नाही त्या मुलीने.
सुईत दोरा होता आला नाही की जर्दाळूची बी फोडता आली नाही. आणि तोंड वर करून म्हणते कशी, मला स्वयंपाकातले काही येत नाही, जशी काही मोठी अभिमानाचीच गोष्ट आहे. अगो अजून कडी फुटते तुझी. या बयोस कशाला नावे ठेवतेस? मला येत नाही म्हणून माझी कडी फुटत नाही. चुली जवळून 100दा उठवता मला. राहते ढवळायची आणि सतत ढवळत राहिले ना तरच कडी फुटत नाही हो. म्हणून मुद्दाम उठवता ना मला. हा, आणि आता त्या नगभर पोरीशी बरोबरी करता माझी. बाई 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 बाई, काय भूल घातलीये तिने सर्वात देवच जाणे. काही येत नाही तिला, पण तरीही त्या नाठाळ बयोला मामांजीची पसंती मिळाली. मग का विचारता? महाराणीचा मान असेल उद्या लग्न करून इथे आली की, आणि आपण आहोतच तिच्या दिमतीला. पुरे झाले गोदे, मी ऐकून घेते तर तुझं सुरूच आहे अजून. आणि महाराणी काय महाराणी, बयोचा निरागसपणा पाहून मामांजींनी होकार दिलाय तीस. कसला निरागसपणा? सोन्याची बांगडी परत देऊन टाकणारी लब्बाड मुलगी आहे ती. आणि सोने सान्यांचे गेले असते, तिच्या माहेरचे नाही. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. बाई माझे, हे कळण्याचे वय तरी आहे का त्या पोरीचे? अगो उमाळ्याने दिली तिने ती बांगडी आणि मिळाली ना ती परत. मग एका निरागस पोरीचे मन कसे कळत नाही ग तुझ? नाही बरोबर आहे, कसे कळणार? त्यासाठी आधी स्वतःच्या पदरी मूल असावे लागते. गोदे रडतेस? अगं पण झाले काय? अगं पण झाले काय ते तरी सांगशील? काय व्हायचंय? माझ्या पोटी मूल नाही म्हटल्यावर हे व्हायचंच. कमी का उपाय केले की उपास तापास करायचं ठेवले, पण नाही उजवली माझी कूस. त्याला मी तरी काय करणार? आतल्या आत नुसती झुरत असते मी. पण काय गोदे? जाऊ दे. नाही नाही, असे कसे? मला कळले पाहिजे. कोण बोलले तूस? काय बोलायचंय? आपले जात आणि आपलेच ओठ. म्हणजे आपल्या घरातले कोणी बोलले का तूस? कोण बोलले? दुसरे कोण? सुलोचना वहिनी येता जाता टोमणे मारत असतात. म्हणे आई झाली नाहीस म्हणून मुलांना कसे वागवावे कळत नाही तुला. असे म्हणाला वहिनी? तरी तरी त्यांच्या मुलाचं आपण आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करतो गोदे. बघा ना, घासातला घास काढून देतो. नाही आता हे सहन होत. असे ना तसे मरणच असेल नशिबात तर जिवंतपणे रोज तिळातिळाने मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे. आयुष्याकडून आता काही आशा राहिली नाही. गालावरच्या या डागाने ब्रह्मांड दाखवले. लग्न जमत नाही या घोर अपराधामुळे वडिलांनी जन्मभर तिरस्कार केला. नको झालंय हे लाजिरवाणं जीणं.
हे एवढे झाले की मी छान घट्ट दही लावायला घेते. नर्मदा वंश, उद्या वेलीवरून डांगर काढून आणता का? उमेश भोपळ्याचे भरीत फार आवडते, ते करूयात हो उद्या आपण. काय रे, काय झालंय? उमा वीर उडी, उमा 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 वीर उडी, उमा 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 उडी, वीर 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 उडी, उमा 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 उडी, उमा 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 डोळे उघड, उमा 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 उमे 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 अगं काय केलं असेल? अगं काय केलं ते? उमे उठ गा, उमे वाचली उमे वाचली वाचली पोर वाचली. प्रभाकरा, पांग फेडलीस रे, खरंच पांग फेडलीस. आज आश्रित नव्हे तर देवासारखा धावून आलास. अरे गावात बोबाट होण्याच्या आधी हिला आत घ्या. चला उचला, चल दादा उचल, उमे उठ, दादा पकड, लवकर. उमे 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 बाळा, उभी बरी बाळा. उमे उठ ना ग. उमा उमा उठ ना बाळा. अरे काय गोंधळ आहे हा? उमे, काय झालंय उमेश? उमे, प्रभाकराच्या कृपेने वाचली पोर, नाही तर काय झाले असते आज. एवढे काय अरिष्ट आले होते म्हणून विहीर जवळ केली हिने. काय घराण्याचे नाक कापायचे ठरवले यांनी. आज ही झाली असती जीवनाशी मोकळी, पण आबरूचे श्राद्ध झाले असते आमच्या. गालावरचा डाग फिका पडेल असा मोठा डाग लावून गेली असती. अहो का अभद्र बोलताय? का डागणे देताय? वाचली आहे ना आपली उमा, मग देवाचे आभार माना ना. भाऊजी, देवासमोर जाऊन बसा शांतपणे. आणि आता उमेश कोणीही काहीही बोलणार नाहीये, कळले? नर्मदे, जरा तेल गरम करून आण बरं. 4 गोष्टी समजावा तिला. काय तुमच्या झाडावर चेटकीड? खरेच? हो, छे छे, असे कुठे असते का? त्या चेटकिणीने दुधाच्या वाडग्यात दूध घातले, हे आम्ही प्रत्यक्षात पाहिले. आणि नंतर ते घट्टमही केले. पण ते चांगली चेटकीण आहे, दुष्ट नाही. आमच्या प्रभाकर दादानेच सांगितले आहे, त्याला सगळे माहित असते. मला वाटलेच असे काहीतरी असणार, म्हणूनच मी रात्रीच्या अंधारात आमच्या माडीवर जायला घाबरतो. माडीवर जायला कशाला घाबरताय? तिथे कसले तरी आवाज येतात, म्हणून मी एकटा जातच नाही. आईला बरोबर घेऊन जातो. आईला बरोबर घेऊन? कमालच आहे. हसू नका. माझी आई म्हणते प्रत्येकाला कशाला कशाची तरी भीती असतेच. तुम्हाला पण वाटतच असेल की कसली तरी भीती. मला नाही मुळे कशाची भीती वाटत. बरं बरं, असाला तुम्ही फार शूर. माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय ते सांगा आणि जा बरं इथून. ते म्हटले ना मी तुम्हाला चेटकिणीचे, तर ती चेटकीण हे लग्न मोडायला मदत करणार आहे. काय? हो, कारण तुमच्याशी लग्न केले तर मला माझे घर, माझी भावंड सगळं सोडून तुमच्या घरी राहायला यावं लागेल, ते सुद्धा कायमचं. असे कसे ना? आपलं घर सोडणं कोणाला आवडेल? समजा तुम्हाला सांगितलं की सगळं सोडून आमच्या घरी राहायला या लग्न झाल्यावर, तर तुम्हाला चालेल का? छे छे, अजिबात नाही. म्हणूनच तर चेटकिणीची मदत घेऊन लग्न मोडायचे. पण माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय? प्रभाकर दादानी खात्री दिली आहे की नवऱ्या मुलाच्या शेंडीचा केस उपटला आणि चेटकिणी समोर ठेवला, तिला विनंती केली तर ती नक्की मदत करेल आणि आपलं लग्न मोडेल. तसं असेल तर मी नक्की तुमची मदत करेन.
कारण मलाही हे लग्न करायचं नाहीये. हो का? का बरं? कारण मला समाजसेवा करायची आहे. मी पुण्यात होतो ना तेव्हा महादेव रानडे, ज्योतिबा फुले यांचे मी विचार ऐकले. मला गोरगरिबांसाठी काहीतरी करायचे आहे. त्या दिवशी पटवर्धन काकांकडे मला तुमचा फार राग आला होता, पण तुमचा हेतू पाहता माझा राग मावळला. पण हे बरेच झाले की आपल्या दोघांनाही लग्न मोडायचंय. हो. मग केस देताय ना? हो